या भव्य दिव पटांगणावरती ज्या ठिकाणी VPL दुसऱ्या अंगामध्ये दुसरा दिवस या ठिकाणी सुरुवात होतोय आणि दुसऱ्या दिवसामधील पहिल्या सामन्याचा या ठिकाणी आगाज या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एका ठिकाणी श्री स्पोर्ट, दुसऱ्या ठिकाणी जयसाई विरार। डगआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये संघांचे प्लेयरच्या व्यतिरिक्त कोणताच व्यक्ती नसला पाहिजे आणि जर ऑनर ठीक आहे, ऑनर आणि प्लेयर स्टार्टचा इशारा। 15 मिनिटांचा अवधी असेल एक इनिंग साठी। 15 मिनिटाच्या वर घेतला काळ तर एक एक प्लेयर आपला बाहेर काढला जाईल। पहिला चेंडू या ठिकाणी स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या चेंडूवर आपण पाहिलं तर शरीराचा भेद घेतल्यानंतर खेळपट्टी लगत चेंडू अडवला जातो। पहिली धाव या ठिकाणी आजच्या दिवसातली घेतली जाते वैभव यांच्या मार्फत। मात्र बॅटची कडा लागून चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शैलेश करावडे यांचा। एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती। 1-1 अशा 2 धावा पहिल्या 2 चेंडूवरती भेटल्या जातात श्री स्पोर्ट्स संघाला। नाणेफेक जिंकलं होतं निश्चितच आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जयसाई विरार संघाचा। स्वीपचा फटका या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटची कडा लागून क्षेत्ररक्षक या ठिकाणी विकेट किपरच्या रूपाने आपण पाहतोय शैलेश करावडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण। एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती। पुन्हा एकदा जयेश गौतम पाटील मात्र स्वीपचा फटका चांगला क्षेत्ररक्षकाला भेदून जातोय। चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी या स्पर्धेतला पहिला चौकार येतोय आजच्या दिवसामधला वेदांच्या बॅटीतून। चार धावांनी धावसंख्येमध्ये 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 7 धावा फलकावरती लगावल्या जातात। पहिला चौकार वेदांच्या बॅटीतून आलेला आहे। अकोटाबाई चेंडू निश्चितच त्या चेंडूची वाट पाहिली अखेर क्षणी त्या चेंडूला ड्राइव्ह केलं। एकच धाव घेतली गेली। लास्ट बॉल असेल या षटकातला। धावा फलकावरती आहेत 8। वैभव ऑन स्ट्राइक। खोलवटाबाई चेंडू ऑन साइडला मारला फटका त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलाय। एकच धाव घेतली जाईल। या एका धावण्याची षटक क्रमांक पहिलं संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 9। चांगली सुरुवात म्हणावी लागेल। एक चौकार आला वेदांच्या बॅटीतून आणि त्या चौकाराच्या जोरावरती आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत। नाणेफेक जिंकल्यानंतर 40च्या आत थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू आम्ही असा जयसाई संघाचा या ठिकाणी विचार। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर श्री स्पोर्ट्स संघाचा या ठिकाणी निर्धार की आम्ही 42 ते 45 धावांपर्यंत पोहोचूया। कालच्या दिवसामध्ये पहिला सामना 45 धावांचा पाठलाग यशस्वी झाला होता आणि आज मात्र पहिला सामना आहे। या सामन्यामध्ये किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल आणि किती धावा थांबवल्या जातील का किंवा चेस केल्या जातील याचा लेखाजोखा आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। दरम्यान पहिला चेंडू कासम यांच्याकडनं पडणारा चेंडू
निर्धाव चेंडू, काहीच कळलं नव्हतं. वैभव यांना स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला तो, परंतु चेंडू अडवला गेला. ऑन साइडला मारलेला फटका, खूपच चांगली गोलंदाजी कासम यांच्या मार्फत जाणला जातोय. कासम एक चांगला गोलंदाज, खूप सामन्यांचा अनुभव, जवळजवळ मला वाटते आतापर्यंत 18 ते 20 वर्ष खेळत आलेला आहे आणि त्या अनुभवाचा कुठेतरी फायदा टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता चेंडू थेट यष्टीवरती जाऊन आदळतोय. वेदांच्या या ठिकाणी खेळीला मिळतोय विराम. पहिल्या गडीचं पतन या ठिकाणी वेदांच्या रूपाने गडी गारद झाला आणि नंतर वंडाऊनचा येणारा फलंदाज आपण पाहतोय आकाश कांबळी उर्फ अलेक्स मैदानामध्ये दाखल होतोय. स्टान्स घेतलेला आहे आणि नंतर आपण पाहतोय कासमच्या चेंडूचा सामना करेल. बॅटीची कडा लागून या ठिकाणी काय घडलंय, पंचांकडे लावून अपील केली गेली होती परंतु दात फेटाळून लावली. अलेक्स आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचतोय आणि एक धाव ही कंप्लीट करतोय. एका धावनेची धावसंख्या फलकावरती पाहिली तर आतापर्यंत धावा फलकावरती आहेत त्या 11. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकात 4 चेंडू संपले गेलेले आहेत. तर मात्र कव्हरच्या दिशेला मारला फटका, त्या ठिकाणी गौतम आहे, अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 12वी धाव या ठिकाणी काढली गेली आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल. क्या बात आहे, सुरेख चेंडू बॅटची कडा लागून खेळपट्टीवरती चेंडू राहिला परंतु जोपर्यंत कासम त्या चेंडूला अडून गॅदर करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. 2 षटकं या ठिकाणी संपली गेली. 2 षटकाच्या समाप्तीत धावा फलकावरती पाहिल्या तर एक गडीच्या मोबदल्यात 13 धावा या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न केलाय. कासमचे चेंडू आपण पाहिले तर जास्त चेंडू उसळी घेत नव्हते आणि त्या कारणे फलंदाजांना थोडंसं नाकी नऊ झालं आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा गोळा केल्या गेल्या. एक प्रभावकारी षटक आपल्याला पाहायला मिळालं, एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं कासम यांच्या मार्फत. त्यानंतर नवीन गोलंदाज या ठिकाणी ऑन साइडला पहिल्या चेंडूवरती गॅप मध्ये चेंडू ढकलला, 4 धावांसाठी चौकार आलेला आहे. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, धावा फलकावरती 17. फैजान गोलंदाजी मार्कवरती हे तिसरा षटक टाकण्यासाठी. तर मकबूल गोलंदाजी मार्क देतोय. आकोटाप्या चेंडू, त्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न, थोडीशी वाट बघितली होती परंतु हिट केल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषे पार, गडी बाद. दुसरा हादरा या ठिकाणी बसलेला आहे श्री स्पोर्ट्स संघाला अलेक्सच्या रूपाने. अलेक्सच्या रूपाने दुसरा गडी या ठिकाणी गमावला गेला आहे श्री स्पोर्ट या संघामार्फत. नवीन फलंदाज योगेश फलंदाजी मार्कवरती येतोय. आकुटाबाई चेंडू कवरती दिशेला मारला फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. एका धावनेची धावसंख्या 18 वरती पोहोचवली जाते. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय 18 धावा फलकावते, म्हणजे आतापर्यंत 15 चेंडू संपलेले आहेत. धावा फलकावती 18 आहेत. आकुटाबाई चेंडू ऑन साइडला मारला फटका आहे, त्या ठिकाणी वैभव धावलेले आहेत परंतु या ठिकाणी काय घडते, स्ट्राईक एंडला फेकी आणि योगेश रनआउट जोरपाने बाद. Thank you so much.
एक आणखी गडी गमावला म्हणजे तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे श्री स्पोर्ट्स संघाचा योगेशच्या रूपाने. त्यानंतर आलेला फलंदाज आपण पाहतील तर हितेंद्र आणि जो निर्धार होता निश्चित 42-45 धावांपर्यंत पोहोचण्याचा. बेचाळीस 45 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, पण आता मात्र परिस्थिती काय आहे आपण पाहिलं तर 18 धावा फलकावरती लगावले आणि 3 महत्त्वाचे फलंदाज बॅक टू डिपार्ट गेलेला आहेत. मधल्या फळीतला फलंदाज हितेंद्र आणि सलामीर फलंदाज वैभव खेळपट्टीमध्ये आहे, परंतु अजूनपर्यंत त्याला जास्त काही करता आलेलं नाही. आता मात्र या ठिकाणी पंचांकडे अपील केली गेली आहे आणि थर्ड अंपायर या ठिकाणी रेफर केलेला आहे की वैभव आपल्या क्रीजमध्ये पोहोचला की नाही ते पाहायचं आहे. आपल्या टेक्निकल टीमला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे या निर्णयासाठी. राज येतोय मधल्या फळीत. एक आणखी फलंदाज VVSC संघामध्ये खेळत असताना चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी हितेंद्रच्या बॅटीतून येतोय दमदार चौकार, 4 धावा. षटक तिसऱ्या क्रमांकात संपलेल्या धावा फलकावरती आपण पाहिल्या तर 22 धावा फलकावरती. या षटकामध्ये निश्चितच कुठेतरी धावा गोळा करणं गरजेचं असेल. कमीत कमी 15 ते 16 धावा गोळा केला तर निश्चित एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल. जयसाई विरार संघासोबत खेळत असताना त्या डिफेंडिंगसाठी थोडंसं या ठिकाणी सोयीस्कर ठरू शकतील, पण हे षटक दर्शवेल या षटकामध्ये किती धावा येतील. स्ट्राईक एंडवरती राज आहे, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो तर हितेंद्र ज्याच्या बॅटीतून एक चौकार होता मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आणि धावा फलकावरती 22 लगावल्या गेल्या. शेवटचा गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी चौथं षटक म्हणजे शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय विवेक. स्ट्राईक एंडवरती राज आहे, क्या बात आहे. सरळ बॅटिंग मारला फटका या ठिकाणी राजच्या बॅटीतून येतोय चौकार, 4 धावा. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, 26 धावा फलकावरती. वेगवान चेंडू हाताळले जाता मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटिंग मारला फटका या ठिकाणी एकच धाव देऊन जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय त्या ठिकाणी आणि एका धावांची धावा 27 वरती. 4 चेंडू बाकी आहेत अजून पहिल्या इनिंगचे आणि 4 चेंडू बाकी असताना धावा 27 आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवरती येतो हितेंद्र, एक चौकार ठोकलेला आहे. आता मात्र बॅक टू बॅक चौकार त्याच्या बॅटीतून येतील का पाण्यासारखा असेल. ड्राईव्ह केला या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु टप्पा पडल्यानंतर त्याच्या अंगावरनं चेंडू निघून जातोय आणि चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार हितेंद्रच्या बॅटीतून. तर 4 धावांनी धावसंख्या अजून वाढलेली आहे. धावा फलकावरती 3-1-31, 31 धावा, 3 चेंडू बाकी आहेत. फार जेवढं सांगितलं तर 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे. तर निश्चित 9 आलेले आहेत पहिल्यामध्ये, म्हणजे पुढच्या 3 चेंडूवरती किमान 5 ते 6 धावा गरजेचे असतील. श्री स्पोर्ट्स संघाचे फुल टॉस चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका या ठिकाणी फेकी आलेली आहे आणि फेकीचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. राऊंडच्या रूपाने गडी हितेंद्र बाद होईल. नवीन फलंदाज जीतू खत्री क्षत्रिय, एक धाकड फलंदाज, चांगली शरीर असलेला फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू बाकी आहेत. धावा फलकावरती 31 आहेत. या 2 चेंडूवरती दोन्ही मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. तर 40 पर्यंत धावा पोहोचवल्या जातील, परंतु
येईल का? राज आहे खेळपट्टी व्यतीत तर निश्चितच श्री स्पोर्ट्स संघ हा विचार केला की हे दोन चौकार येतील किमान याच्यामध्ये या षटकामध्ये एक तरी चौकार येईल जोपर्यंत खेळपट्टीवरती राज आहे. दोन चेंडू बाकी आहेत. 31 धाव फलकावती. पुन्हा एकदा विवेकचा हा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साइडला आणि 2 मधला पहिला चौकार या ठिकाणी येतोय राजच्या बॅटतून. तर 4 धावांनी धावसंख्या 35 वरती पोहोचवली जाते. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती येणारा चौकार 39-40चं टार्गेट. एक धाव आली तर निश्चित 36-37चं टार्गेट. मात्र आलेला आहे चौकार म्हणजेच चलो नेक्स्ट मॅच बाबा 11 वर्सेस अक्ष 11 डोंगरपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच या ठिकाणी आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल ज्या ठिकाणी बाबा 11 संघ आणि अक्ष 11 डोंगरपाडा संघ या दोघांमधलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला बाबा 11 संघ कर्णधार पाठवा आणि अक्ष 11 संघ आपला सुद्धा कर्णधार पाठवायचा आहे. हॅलो हॅलो हार्दिक यांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. अक्ष 11 संघाचा संघनायक आपण या लवकर. आकाश लवकर या. चला कोण मागेल? येस अक्ष 11 कॉल करतील. हेड इज द कॉल. हेड इट इज. थँक्यू. मी विनंती करा हार्दिक आपणास की आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय आकाश, काय निर्णय असेल? फिल्डिंग फर्स्ट. मागील वर्षाचे चॅम्पियन आहात, डिपेंडिंग चॅम्पियन आहात आणि या फॉर्मॅटला खूप चांगल्या प्रकारे जाणताय तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 पर्यंत. कसं वाटतं आकाश इथं आल्यानंतर? गेल्या वर्षी पूर्वेला होतात, यावेळेला पश्चिमेला आलेल्या आहेत आणि संपूर्ण स्पर्धा बघून चांगलं आयोजन केलं आहे. सर्व कमिटी मेंबरनी मेहनत केली आहे. सो चांगलं वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कॉल जिंकला अक्ष 11ने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच या दोन संघादरम्यान असणार आहे. त्या मॅचला मजा येईल. तुर्तास या मॅचची मजा आपण लुटूयात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतो 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जयसाई विरार संघाचे 2 फलंदाज या ठिकाणी दाखल झालेले होते. आपण पाहिलं तर गौतम पाटील आणि करणने स्टार्ट केली होती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं नो चेंडू पडला गेला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकेरी धाव घेतली गेली आणि स्ट्राईक वरती गौतमने आल्यानंतर मात्र एक चौकार लगावला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपला गेलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 8 धावा फलकावती लगावल्या गेलेल्या आहेत. म्हणजे चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 40 धावांचा पाठलाग करायचा आहे तर ही सुरुवात चांगली आहे. 9वी धाव फलकावती लगावली जाते. ज्या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा चेंडू बाकी असेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिला वेळेला सामना BV एकलव्य संघाने तो सामना 45 धावा
चेस करत असताना सुरुवात केली गेली होती आणि आता मात्र ह्या सामन्यामध्ये 40 धावा ठेवलेल्या आहेत. ह्या 40 धावांचा पाठलाग यशस्वी होईल का किंवा या धावा रोखल्या जातील का निश्चित येणारे 3 षटक दर्शवतील. पहिलं षटक दरम्यान या ठिकाणी संपलं गेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 10. म्हणजे जी सरासरी हवी आहे ती सरासरी आणून ठेवलेली आहे. चांगली फलंदाजी चांगली सुरुवात या ठिकाणी केली गेलेली आहे. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये या पद्धतीची सुरुवात झाली होती म्हणजे 9 धावा फलकावरती लगावले आणि त्यानंतर थोडीशी परिस्थिती खराब झाली होती. 3 षटकापर्यंत पाहिलं तर 26 धावा फलकावरती लगावलं गेलं आणि त्यानंतर येणाऱ्या षटकांमध्ये शेवटच्या षटकामध्ये आले 4 चौकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 39 धावा लगावल्या गेल्या. आता मात्र वेगळं परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणी सरासरी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला का जी सरासरी हवी ती त्या धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि गौतम करण ही जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. ड्राईव्ह केला या चेंडूवरती. आता मात्र झेलची जी संधी होती ती संधी या ठिकाणी हुकली आणि चेंडू आपण पाहिलं तर सुटल्यानंतर चेंडू जातो सीमारेषे पार 4 धावांसाठी चौकार. चार धावांनी वाढ झाल्यानंतर धावा फलकावरती 14 लगावल्या जातात. दुसरा गोलंदाज आपण पाहिलं तर श्री स्पोर्ट्स संघाकडनं भूपेश गोलंदाजी मार्कवरती आहे. निश्चितच बॅटीची वरची कडा लागून थोडा काळ हवेत. आता मात्र पुन्हा एकदा हवेत वैभव येतो चेंडूवरती आणि जेल टिपला जातोय. करणच्या खेळीला या ठिकाणी फुल स्टॉप. पहिला हादरा दिला जातो या ठिकाणी. पहा मागच्या इनिंग मध्ये पण तसंच घडलं होतं काहीतरी. दुसऱ्या षटकापासून धक्के लागणं सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा जे धावा चांगल्या चालल्या होत्या त्या धावांना रोखलं गेलं होतं. परंतु आता मात्र या इनिंग मध्ये सरळ बॅटीने मारला फटका मकबूलला. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. स्ट्रीट ड्राईव्ह करण्यामधला निश्चितच याला मास्टर म्हटलं जाते. JDS संघाकडनं आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आणि आता मात्र जयसाई विरारमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चौकारानंतर एक धाव काढली गेली फैजान यांच्या मार्फत. धावा फलकावरती आता पाहिल्या तर 19 धावा. ऑन साइडला मारला फटका चेंडू गॅप मध्ये. आणखी एक चौकार गौतमच्या बॅटीतून. चार धावांनी धावफलक अजून पुढे सरकलाय. 23 वरती पोहोचवली जाते. शेवटचा चेंडू असेल. ड्राईव्ह केला सरळ बॅटीने. ॲलेक्स त्या ठिकाणी आहेत. अडवल्यानंतर फेकी थेट स्ट्राईक एंडला फेकली होती आणि गौतम जी धाव घेणार होते त्या धाव घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी जागा ठेवलेली नाही आणि त्यांना आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती आहेत 23. अजूनही आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये 17 धावा जिंकण्यासाठी करायच्या जयसाई विरार संघाला. फैजान स्ट्राईक एंडवरती आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतील तर गौतम दोन्ही फलंदाज धाकड फलंदाज आहेत. फैजानला आपण पाहिलं तर आतापर्यंत 1 चौकार आणि 1 धाव म्हणजे 2 चेंडूमध्ये 5 धावांवरती खेळतोय. गौतमला पाहिलं तर 2 चौकार ठोकून खेळपट्टीमधून 10 धावसंख्येवरती खेळतोय. नवीन गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवरती येतोय हे षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला फैजान. 17 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जयसाई विरार संघाला. तर निश्चित ओमकार समोर आहे फैजान. उलटा चेंडू ऑन साइडला आणि आता मात्र हितेंद्राला अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अडवता आलेला नाही. चेंडू जातोय 4 धावांसाठी. उलटा चेंडूचा पुरेपूर फायदा. फक्त गॅपमध्ये ढकलला ते चेंडूला आणि 4 धावा गोळा केल्या गेल्या आणि 40 धावांचा पाठलाग निश्चितच आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये
जयसाई विरार संघ 4 धावांनी वाढ झाल्यानंतर धावा फलकावरती 27-27. अजून 13 धावांची गरज असेल 11 चेंडूंमध्ये. आणि फैजान एक आपली चांगली कामगिरी दर्शवून देतो. आतापर्यंत पाहायला गेला तर 3 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी केली गेलेली आहे. 2 चौकार ठोकले. मात्र दबाव या ठिकाणी पूर्णपणे जाणवतोय गोलंदाजावरती. अगोदर चेंडू चौकार निश्चित आल्यानंतरचा दबाव या ठिकाणी दिसतोय. टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर जातोय चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. स्वीपचा फटका आणि आता मात्र गडी बाद होईल चेंडूवरती. कासम नवीन फलंदाज मार्क वर येतोय. एक अनुभवी फलंदाज स्ट्राइक एंड वरती. अकुटप्प्यात चेंडू ऑन साइडला मारला फटका त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी योगेश अडवला चेंडूला. एकच धाव घेतली जाईल. एका धावनेची धावसंख्या 3-2-9-29. 29 धावा फलकावरती. गौतम स्ट्राइक एंड वरती. उलटा चेंडू ड्राईव्ह केला आहे त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून निघून जातोय चेंडू. 4 धावांसाठी चौकार. सात चेंडू 7 धावांची गरज. धावा फलकावरती 33. 2 बॉल आहेत. 2 बॉल म्हणजे 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. उलटा चेंडू ढकलला आहे. चेंडू जातोय सीमारेचे पार. आणखी एक दमदार चौकार गौतमच्या बॅटमधून. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातला. धावा फलकावरती पाहिलं तर 37 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. एक धाव घेतलेली चेंडू होती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा फलकावरती. 38 रन ऑन द बोर्ड. आता मात्र 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जयसाई विरार संघाला. तर वैभव येईल शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 2 धावांची गरज असेल निश्चितच जयसाई विरार संघ. पहिल्या सामन्यामधले आजच्या दिवसातल्या आपण पाहतोय विजय सलामी देण्याच्या मार्गावरती. तर 2 धावांची गरज. हलक्या हाताने खेळून काढला चेंडूला. 1 धाव काढली गेली चेंडूवरती. 5 चेंडू 1 धावांची गरज असेल. पाच चेंडू 1 धावांची गरज असताना स्ट्राइक एंड वरती कासम आणि विजयी चौकार कासमच्या बॅटमधून येतोय. जयसाई विरार संघ आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी देतोय. चला नेक्स्ट मॅच बाबा 11 वर्सेस अक्षिल